नमस्कार मंडळी। तर आज मी तुमच्यासाठी एक अशी व्हायरल रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ही रेसिपी आहे चॉकलेट्स बमुलोनी। तर ही व्हायरल रेसिपी खूप सोपी आहे आणि बनवायलाही अगदी सहज आहे आणि चवीलाही खूप मस्त असे हे बन्स तयार होतात। तर तुम्ही ही रेसिपी संपूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्रायबरसुद्धा करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। तर इथे बघा अर्धा कप मी कोमट दूध घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा साखर टाकलेला आहे आणि बघा 1 ते 1.5 चमचा यामध्ये मी इन्स्टंट ईस्ट टाकणार आहे। तर इथे आपण 1.5 चमचा इन्स्टंट ईस्ट वापरलेला आहे। तर आता हे टाकून सर्व छान मी मिक्स करून घेत आहे। तर इथे आपण ईस्ट वापरलेला आहे त्यामुळे आपले हे बन छान असे सॉफ्ट होतात आणि छान असे फुलून येतात। तर आता इथे छान मिक्स करून झालेला आहे आणि अर्धा ते 15 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे। तर आता हे झाकून ठेवल्यानंतर छान असं फर्मेंट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर छान असं याला वरती फर्मेंट झालेला आहे आणि फेससुद्धा आलेला आहे। तर परत एकदा मी याला छान असं मिक्स करून घेते। तर या स्टेजवरती तुम्ही इथे आता ही पुढची प्रोसिजर करू शकता। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास 1 ताससुद्धा हे मिश्रण ठेवू शकता। तर आता बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये 1 अंड टाकणार आहे। जर तुम्हाला अंड टाकायचं नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडरसुद्धा यामध्ये टाकू शकता। आता हे सर्व टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर आता हे मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर बघा 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे। मैदा छान चाळून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता 1 वाटी मस्तपैकी मैदा घेऊन मी या दुधाच्या मिश्रणामध्ये टाकलेला आहे आणि हलक्या हाताने याला छान असं मिक्स करून घेत आहे। जर तुम्हाला गरज वाटली किंवा आपलं बॅटर खूप पातळ वाटलं तर तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा थोडासा मैदा टाकू शकता, पण हे बॅटर सैलसरच असतं त्यामुळे मैदा टाकण्याची इथे गरज नाही आहे। तर तुम्ही बघतच असाल की असं मस्तपैकी हे पीठ आपलं अगदी पातळ आहे, सैलसर आहे। तर आपल्याला असंच हे पीठ लागणार आहे। तर आता इथे मी छान हे मिक्स करून घेत आहे। आता त्यानंतर 1 चमचा बटर घेतलेला आहे। मी इथे तुपाचा वापर केलेला आहे, तर तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता। तर मी इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि परत तुपाचा हात लावून याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता बघा व्यवस्थित आपलं असं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे। तर आता हे आपण 4 ते 5 तासासाठी मस्त झाकून ठेवलेलं होतं। त्यानंतर बघा आता हे छान असं फुलून आलेलं आहे, तुम्ही बघू शकता आणि मस्तपैकी असे हे फर्मेंट झालेलं आहे। तर आता मी मस्तपैकी याला परत एकदा मिक्स करून घेते। तर आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा एक सिलिकॉनची मॅट घेतलेली आहे, तुम्ही प्लेटवरती सुद्धा घेऊ शकता आणि त्यावरती सुद्धा 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे आणि असं छान हलक्या हाताने आपण याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं स्टिकी होते, पातळ होते। तर त्यासाठी आपल्याला छान असं हे असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि मस्तपैकी पारदर्शक चिकट झालेला आहे। तर आता या स्टेजवरती गोळा तयार झालेला आहे। तर याचे मी असे 6 भाग करून घेत आहे। तुम्ही बटरसुद्धा इथे वापरू शकता। तर असं करून आपण मस्तपैकी पावची लादी करतो त्याप्रमाणे आपल्याला हे गोळे बॉल तयार करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे आपले हे गोळे तयार झालेले आहेत। त्यानंतर बघा बटर पेपर घ्यायचा आहे, त्यांना छान स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण हे जे बॉल्स आहे, हे आपले बन्स आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत। तर या पद्धतीने आपण हे बटर पेपरवर ठेवणार आहोत, कारण हे खूप सॉफ्ट आहे, खूप नरम आहे। कारण आपण ज्यावेळेस तळण्यासाठी हे कढईत टाकणार आहोत तर हाताला आपल्या ते चिपकेल किंवा व्यवस्थित आकार राहणार नाही, त्यासाठी आपण हे बटर पेपरवर ठेवत आहोत। तर अशा पद्धतीने आता हे सगळे बॉल्स किंवा सगळे गोळे आपण ह्या बटर पेपरवर ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर परत आपण अर्धा तास याला छान असं झाकून फर्मेंट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर आता इथे बघा सर्व छान असे गोळे झाकून ठेवण्यात आलेले आहेत। तर आता हे आपण झाकून ठेवू। आता इथे मी एक डार्क चॉकलेट घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं डार्क चॉकलेट घेऊ शकता। अगदी
दुधामध्ये टाकलेला आहे। अगदी गॅस एकदम कमी आहे, त्यामुळे हे छान आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसेल तर तुम्ही कॅडबरीचा सुद्धा इथे वापर करू शकता। तर आता तुम्ही बघू शकता छान असं आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मेल्ट करायचं आहे आणि थोडंसं घट्ट झालं की त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। तर यामध्ये बघा मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। यामुळे काय होतं की आपलं चॉकलेट घट्ट होण्यास मदत होते। आता इथे अर्धा तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे हे बन्स फुललेले आहेत। तर आता याला योग्य पद्धतीने कसं तळून काढायचं आहे ते मी तुम्हाला पुढं सांगत आहे। त्यासाठी इथे मी कढई घेतलेली होती आणि छान असं तेल तापून घ्यायचं आहे, जास्तही आपल्याला गरम तेल करायचं नाही आहे। तर बघा या पद्धतीने असा हा बटर पेपर अलगद बाजूला निघून येतो आणि तो आपण अलगद बाजूला काढून घ्यायचा आहे। आता याच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण बन्स तळून घ्यायचे आहे। इथे मात्र एक टिप्स आहे की तेल आपल्याला जास्त गरम ठेवायचं नाही आहे, कारण वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे लालसर होईल आणि आपले बन खाताना चांगले लागणार नाही आणि आतमधनं सुद्धा कच्चे राहतील। तर त्यासाठी तेलाचं तापमान अगदी कमी ठेवा। तर असं बटर पेपरला धरून तुम्ही हे बन्स एक एक करून तळून घेऊ शकता। तर अगदी सहजपणे हा बटर पेपर वेगळा होतो। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की मी या पद्धतीने हा बटर पेपर कसा काढून घेत आहे, त्यानुसार तुम्ही हे करू शकता। तर बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे। तर याच पद्धतीने आता आपण हे सर्व बन्स तळून घेऊ। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान असे हे फ्लफी होतात, सॉफ्ट होतात। तर इथे मी पिठी साखरसुद्धा घेतलेली आहे। तर आता हे बन गरम असतानाच आपल्याला पिठी साखरमध्ये थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे वरची कोटिंग करून घ्यायची आहे, कारण दिसायला ते छान दिसतात। तर आता बाकीचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने हे तळून घेणार आहोत। तर बघा असे मस्तपैकी आता हे छान तळून झालेले आहेत आणि आपण साखरेमध्ये सुद्धा छान याला कोटिंग करून घेतलेले आहे की बनच्या एका साईडने याला छान असं आपण खोलगट भाग करून घ्यायचा आहे। तर चाकूच्या साहाय्याने असं हा खोलगट भाग आपण करून घेत आहोत। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे फ्लफी झालेले आहेत आणि त्यानंतर बघा आपण जे डार्क चॉकलेट तयार केलेलं होतं ते आपण एका पायपिंग बॅगमध्ये टाकलेलं आहे। तर तुम्ही दुधाचे कॅरी बॅगसुद्धा इथे यूज करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बनमध्ये हे चॉकलेट टाकायचं आहे। तर इथे बघा मी चॉकलेट हे थोडंसं मेल्टच ठेवलेलं आहे, जास्तही घट्ट हे मला आवडत नाही, त्यामुळे मी थोडंसं मेल्ट चॉकलेट इथे ठेवलेलं आहे। जर तुम्हाला जास्त घट्ट चॉकलेट फील करायचं असेल तर तुम्ही चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवून त्याला घट्ट करून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी असे हे चॉकलेट्स बन आपले इथे तयार झालेले आहेत आणि अप्रतिम झालेले आहेत, टेस्टही खूप छान झालेले आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि